नमस्कार. मी चाकण शहर काँग्रेसचा अध्यक्ष. आज ह्या ठिकाणी उभा आहे पीडब्ल्यूडी जागी, जिथं मला किंवा माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या गावकऱ्यांना, माझ्या समस्त ग्रामस्थांना महसुली कार्यालय हवं आहे. परंतु तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी जी पत्र व्यवहार केले, पहिलं एक पत्र असं आलं आमच्या निदर्शनामध्ये आलं की बुवा हे तिकडं झालं पाहिजे. आम्ही ते फेसबुक, व्हॉट्सअपला व्हायरल केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी एक बाईट दिली की असं नाहीये की मला तिकडे दुसरं करायचं, तिसरं करायचं. मग आम्ही त्याने नक्की सत्यता पडताळायचा प्रयत्न केला. दुसरं पत्र आमच्याकडे उपलब्ध झालं की चाकण वगळून कडूस आगरमाता गट नंबर टाकून ते पत्र दिलं गेलं. आमदार साहेब, माझं एकच म्हणणं आहे, तुम्हाला चाकणबद्दल एवढा राग का हो? काय एवढा क्लेश तुमच्या मनामध्ये निर्माण झालाय? कशासाठी झालाय? तुम्हाला चाकणने काहीच दिलं नाही. आता 2 वर्ष पूर्ण होतील, तुमचा 1 रुपयाचा फंड कुठं पडलेला नाही. आणि जर खरोखर पडला असेल ना, तो चाकणकरांना दाखवा एकदा. दाखवा ना. तो तर लांबच राहिला. तुम्हाला कोणत्या कार्यक्रमाला चाकणकरांनी नाकारलं हो? कुठल्याच कार्यक्रमाला नाकारलं. सार्वजनिक असेल, याचा असेल. तुम्ही ते करताय. परंतु तुम्ही काय करताय? तुमच्या डोक्यात एक वेगळा घेर निर्माण झालेला आहे, की आता 2 आमदार तालुक्यात घडणार आहे. मग मी तिकडे कसा निवडून येईल? म्हणून चाकणला तुम्ही वाळीत टाकणार का? तर नाही. आम्ही काँग्रेसवाले आहोत. आम्ही लोकसभेमध्ये भांडलोय. मोदींच्या विरोधात भांडलोय. तिथं देखील आम्ही सांगितलंय, की महिला आरक्षणाच्या आडून इथं काहीतरी वेगळं उत्तर भारत, दक्षिण भारत करण्याचा प्रयत्न चालू आहे. अहो आमदार साहेब, तुम्ही मोदींच्याही पुढची पायरी निघालात हो. मोदींच्या विचारसरणीच्या देखील पुढची तुमची पायरी आहे. अहो तुम्ही कशासाठी करताय हे? कोणासाठी करताय आणि का करताय? माझ्या गावाच्या बाबतीमध्ये असेल, प्रत्येक गोष्ट आम्ही आमच्या ताकदीवरती, आमच्या पक्षाच्या जोरावरती, आमच्या पक्षाच्या वरिष्ठांच्या जोरावरती आम्ही हे करतोय. हा आता या ठिकाणी तुम्हाला सांगतो, अशोक बिरदवडे असतील, पोलीस पाटील असतील, संजय नायकवडे, आम्ही सगळ्यांनी खासदार अमोल कोल्हे यांना फोन लावले. त्यांना भर पावसामध्ये इथं गाळात हिंडावलं. ही जागा कशासाठी असं आहे, कशी काय व्हायला पाहिजे, कुठं नगर परिषद झाली पाहिजे, कुठं प्रशासकीय इमारत झाली पाहिजे, कुठं पोलीस स्टेशन झालं पाहिजे. स्वर्गीय विलास भारावकरांनी त्या काळामध्ये इथे या ठिकाणी पोलीस स्टेशन व्हावं असं हे केलं होतं. इथं मुरुमुगरे टाकले होते. त्यांना काय माहिती हो? काहीच माहित नाही. फक्त काय झाले, मुळात त्यांची परिस्थिती आता वैफल्यग्रस्त झालेली मला असं वाटायला लागले. कारण त्यांचा वाद आजी माजी मध्ये चालू आहे. आम्हाला त्याच्यात पडायचंच नाही. अहो आम्ही तुमच्या विचारधारेची माणसं आहोत. आम्ही महाविकास आघाडी म्हणून तुमच्या बरोबर राहिलो. तुम्हाला कसं निवडून आणता येईल यासाठी अहोरात्र कष्ट केले. लोकांना समजून सांगितलं काय करायचं, कशासाठी करायचं. आज पाटील बाजी सुद्धा आता एक बाईट आलेली. अहो सगळ्या मायबाप जनतेला कळतं, सोळू धानोऱ्यापासून तर शिववा गावपर्यंत, की चाकण किती महत्वाचं आहे. आणि तुम्ही चाकणला डॅमेज करून कडूस किती महत्वाचं आहे. आगरमाता, अरे आगरमातेला सुद्धा माझे तू बाबा रे, काय आता बोला उद्धट शब्द होते बाबा. तुमचे कुठलंच पाहुणे नाही, एवढे माही पाहुणे आगरमात्याला. तिथं जरी झालं ना, तिथं जरी मी काम करायला गेलो तर मला तिथं 100% तांबर पाणी कपभर चहा भेटणारे. कधीही गेलो तरी माझ्या पुढच्याही पिढीला भेटणारे. परंतु तुम्ही काय केले, नदीच्या अलीकडचा आणि नदीच्या पलीकडचा असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करू नका. काय झालं, 2च आमदार झालेत नदीच्या पलीकडे आता आज तायागत. आणि त्याच्यात तुमचा दुसरा नंबर आहे. आणि त्याच्यात तुम्ही तेच करताय, परत तीच काडी, तेच सगळं. अरे बंद करा हा खेळ. तुम्हाला तालुक्याने, मायबाप जनतेने तालुक्याने तुम्हाला निवडून दिलेले. तुमचा एक भ्रम झालेला आहे. मला म्हणायचंय की तुमचा असं वाटायला लागलं की 8 पैकी मी 5 जागा जिंकल्या. अरे ते सोबाळाव आलेली मंडळी आहे. आम्हाला सांगायला लावू नका. आम्ही जर बोलायला गेलो ना, तर फार भयानक परिस्थिती निर्माण होईल. लक्षात असू द्या तुमच्या. विजू शिंदे असतील, बोगाडे असतील, तिकडे घनवट साहेब असतील, त्यांच्या भाऊजाई निवडून आलेले असतील, ह्या सगळ्या गणेश नाना आरगडे असतील. ही कुटुंब कुठली, कंची, कवा, कधी, किंवा तिकडे मुंगशे साहेब असतील. अहो ही मंडळी काय तुम्ही म्हणून निवडून आलेली नाही. कालही नाही, आजही नाही, उद्या नाही. तुम्ही जी जागा लढवली, तुम्हाला तुमची मायबाप जनतेने सगळं दाखवलेलं आहे. तुम्ही किती काय तिथं केलं, कशा पद्धतीने केलं, कोणासाठी केलं, का केलं, सगळं मायबाप जनतेने पाहिलेलं आहे. मला एकच हात जोडून तुम्हाला आमदार साहेब विनंती करायची. आज तुमच्या चिरंजीवांनी सुद्धा एक व्हॉट्सअपला हे टाकले की गायकवाड साहेब थोडस शब्द असणार. अरे तळतळ माझ्या गावची आहे ही, माझ्या गावचा विषय आहे. सोप्यात का हलक्यात घेतो? शिववा गावला कधी गेलायत का नाही तुम्ही? बघा जाऊन जरा काय आता झाले रस्ते बिस्ते. दिलीप मोहितेच्या काळामध्ये, नारायण पवारांच्या काळापासून आम्ही बघत आलोय.
की लोक आमच्या गावात येतात उपजीविका भरण्यासाठी. आठवड्याचा बाजार शनिवारी इथं भरतो, महात्मा फुले मार्केट इथं आहे, तरकारी असेल, कांदा बटाटा असेल, सगळ्या गोष्टी चाकणला उपलब्ध झाल्यात. आणि तुमचं मनसुबा काय आहे? इथून उचलायचं तिकडे न्यायचं. अरे पुढचा पुढं बघू ना. आणि काय काँग्रेस होऊन देणार आहे का? होऊन देत नसतंय. 2 खासदार, 12 आमदार, 14 आमदार, हे काय होणार नाही. इथं मोदींनी देखील खोटं सांगितलं. इथं आमच्या विरोधामध्ये एवढे आंदोलन देशभर चालले आहेत, महिला नारीचा विरोधात, आमकन तमकं, हे सगळं साप खोटं आहे, झूट आहे सगळं. तुम्हाला परत एकदा सांगतो, तुम्ही आमच्या गावाच्या बाबतीमध्ये 1 रुपया तर देऊ शकलेला नाही, देणार नाही याची खात्री आता आम्हाला पटलेली आहे. परंतु आमच्या गावामध्ये ज्या शासकीय योजना येतात त्याच्यामध्ये पडू नका. हात जोडून विनंती करतो, तुमच्या पत्राची कुठंही आम्हाला कसलीही गरज नाही. आजपासून सांगतो, देऊच नका. महाविकास आघाडीचा एक घटक म्हणून सांगतो, देऊच नका अजिबात. तुम्ही आपलं तुमचं तिकडे बघा. तुम्हाला तिकडे आमदार व्हायचे, परत एकदा 25 वर्ष का व्हाय ना, अजून आम्हाला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. कसे होता काय होता आम्हालाही कळतंय ना. तिकडे काय आमचा काय व्यापार व्यवसायाच्या माध्यमातून संबंध आहेत का नाही, नातीगुती आहेत का नाही. सारखं सांगायचं माझी लय नातीगुती, माझी लय आमकं तर, हे काय होणार नाही. लोक काही येडी नाही. माझी हात जोडून विनंती राहणार आहे, तुम्ही फार चुकीचं करताय. आम्ही पहिलं पत्र टाकलं, नाही तुम्ही त्याच्यावर वाईट दिली, असं नाहीये. मी 2 विभाग करायचा प्रयत्न. अरे तुम्ही आज आम्ही दुसरं पत्र टाकलं त्याच्यावर धडधडीत पहिलंच हेडिंग आहे, चाकण वगळून. कशासाठी चाकण वगळताय? का वगळताय? त्याचं काय कारण द्या ना पहिलं. चाकणवाल्यांना सांगा ते का वगळताय. माझ्यासारखा फार छोटा कार्यकर्ता आहे हो. तुमच्याकडे जे तुमच्या ऑफिसला झाडू मारणारे कार्यकर्ते त्यांच्याही पेक्षा मी लहान आहे. कारण तुमचा जो तुमच्या जवळ आलाय ना, तो आता फक्त टक्केवारीसाठी आहे, फक्त टक्केवारीसाठी आहे. आणि मी काही टक्केवारीमध्ये जीवन जगणारा माणूस नाही. मी छाती उघडून झेलणारा माणूस आहे. फक्त एक शेवटच सांगतो की जे काय करायचंय ते चाकणला तुम्ही गृहीत धरू नका. तुम्ही काय केलंय गोरे काळे? अहो नगरपालिकेत काय केलंय तुम्ही? शून्य आहे ना तुम्ही. आजही शून्य आहे. खेड असेल, चाकण असेल, आळंदी असेल. शहरी भागाच्या बाबतीत तुमचा काय विचार झाला ती एकदा स्पष्ट करा ना. खेडचा असेल, चाकणचा असेल, आळंदीचं सांगा ना एकदा. नगरपालिकेच्या बाबतीत तुमची जेवढी काय पत्रव्यवहार आहे एकदा पत्रकार परिषद घ्या आणि सांगा. त्याच्यावर पण आम्ही बोलू. त्याच्या बाबतीत सुद्धा माहिती आम्ही सगळी गोळा करतोय. सांगा ना तुम्ही काय आहे तुमचं नक्की. तुम्ही कशासाठी काय करताय? अहो असं नाही चालत. आम्ही स्वर्गीय नारायणराव पवारांच्या तालमीत वाढलेले कार्यकर्ते. तुम्ही स्वतः जातीने सांगताय की आम्ही नारायण पवारांच्या कार्यकाळात वाढलेलं. असं आपण असं कधी नाही शिकवलं की हे गाव माझं नाही, ते विरोधात गेले, ते आमकं केले, ते फलाने केले, ते असलं नसतं कधी. निवडणूक झाली. अहो स्वाभिमान पाहिजे तुम्हाला, अभिमान पाहिजे. मी 52,000 मतांनी निवडून आलेलो आमदार आहे. विधानसभेत नाही लोकसभेमध्ये तुमचं नाव निघाले पार. आज काय करता तुम्ही? हलक्यात घेता का काय तुम्ही चाकणला? हा 52,000चा काय चेष्टा करता का? अहो त्याच दिलीप मोहिते ज्यांनी 32,000 हरवलं ना, त्याला 32,000 घरी पाठवलं. आणि तोच दिलीप मोहिते उद्या नाईलाज असतो आम्हाला बोकांडी घेऊन तुम्हाला 72,000 घरी बसवायला लागेल. तुमच्यातला वाद आमच्या गावावर कशाला काढता? का काढता आणि कोणासाठी काढता? लय बोलायचे पत्रकार साहेब, पण थोडक्यात सांगतो की दादा रे थांब कुठंतरी. आमच्या गावाचा क्लेश करू नको, काहीच करू नको. आणि जर आमच्यावर कुठं टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न केलाच तर योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी उत्तर दिलं जाईल. धन्यवाद. काय झाले, तुम्ही नगरपालिकेला एका विशिष्ट पक्षाला, ज्याचा तुमच्या पक्षाची काडी इतका संबंध नाही, वरिष्ठ नेते रोज उठल्यापासून झोपस्तोवर बोंबलत आहेत, तुम्ही त्या पक्षाला इथं पाठिंबा दिला. त्याच्यामुळे ते काही तुमच्या विरोधात बोलणारच नाही ना, आम्हाला माहिती. अरे आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलोय. तुम्ही आमची कधी साधी फोनवर विचारपूस केली? बाबा काय झालं, कशासाठी चालले, काय चालले, कोणासाठी चालले, कशासाठी चालले? तुमचा एक प्रतिनिधी म्हणून आला, तोही त्यांच्या गळ्यात घातलाय. काय गावाचा विकास होणार आहे आणि कसा होणार आहे? कोणाच्या विचारधारेने होणार आहे? अरे होऊच शकत नाही. तुम्हाला हे पण सांगतो, तुम्ही फक्त काय करताय, मी कसा सेफ राहील ह्यासाठी तुम्ही सगळं राजकारण चालवलेलं आहे. ही अलिबाबा 40 चोरांची टोळी तयार झालेली आणि त्यांचे तुम्ही मुखिया झालात. आता ते अख्ख्या तालुक्याला कळलंय जेडपी पंचायत समिती झाल्याच्या नंतर की हे फक्त आपले कार्यकर्ते जपतात. ज्यांनी मला मदत केली त्याला मी मदत करणार, त्याला मी निवडून आणणार, त्याला त्याची खुर्ची देणार. आणि जे खालचे तळागाळातले कार्यकर्ते माझ्यासारखे, तर मला काही निवडणुका जाता लढायची नाही. आणि लढलो तर तो डायरेक्ट थेट तुमच्या विरोधात लढत, काही सुट्टी देत नसतोय. बिनविरोध व्हायचा प्रयत्न झाला तर, परंतु ते काय होत नाही. मी तुम्हाला हेच सांगतो की चाकणमध्ये देखील तुम्ही बघा, मी 303 दाखल केल्या. पहिल्याच मासिक सभेला 308 दाखल केल्या. बोल ना त्याच्यावर, बोल काय तिथं कलेक्टरला जाऊन विचार
काय कशाच्या 300 आड दाखल झाले. आणि कालच्या मी मासिक सभेला सुद्धा उद्याच्या मी करतोय. 1.25 कोटीचं जे गार्डन आहे त्याच्यावर सुद्धा मी 300 आड दाखल करतोय. अर्ज दिल्यात, मला तिथून माहिती मिळत नाही. याच्यावर पण बोल ना, का बोलत नाही का? मग गोरेगाळे एकत्र. अरे वा रे वा 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 वा, असं जमणार नाही. चाकण हे का हलक्यात घेण्यासारखं शहर नाही. कालही नाही, आजही नाही, उद्याही नाही. कुणीच घ्यावा नाही. स्वर्गीय नारायणप्पांनी घेतलं नाही, दिलीप मोहितेंनी घेतलं नाही, मांजरेंनी घेतलेलं नाही. तुमच्या पार वडगावकरांपासून विचारा, कुणीही घेतलेलं नाही. आणि तुम्ही घेताय, घ्या. तुम्हाला शुभेच्छा. आमच्यासारखे जोवर जिवंत आहे तोपर्यंत सुट्टी नाही.